बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल करावा. नमस्कार. आजच्या भक्तिरसाने भरलेल्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या गीतांची रचना आहे डॉक्टर सौज्योतीभूषण जोशी यांची, तर या गीतांना संगीत लावलेलं आहे श्री मंगेश शेट्ये यांचे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक शुभकार्याची सुरुवात गणरायाला वंदन करून केली जाते. 64 कला 18 विद्यांचा अधिपती असलेल्या गणरायाला गजानन, विघ्नहर्ता, लंबोदर अशा विविध नावांनी आपण संबोधतो. आजही या शुभकार्याची सुरुवात आपण गणरायाला वंदन करून करूयात. ऐकूयात वंदू तुझला गणनायका हे गीत सौ सिद्धी शेलार यांच्या आवाजात. वंदू तुझला गणनायका, वंदू तुझला गणनायका, गजवदना हे विनायका, गजवदना हे विनायका, वंदू तुझला गणनायका, वंदू चौसष्ट कला 18 विद्या, 64 कला 18 विद्या, ठाई तुझिया गौरी तनया, ठाई तुझिया गौरी तनया, वंदू तुझला गणनायका, वंदू तुझला गणनायका,
गजवदना हे विनायका गजवदना हे विनायका वंदू तुझला गणनायका वंदू तुझला गणनायका वंदू तुझला वंदू तुझला वंदू तुझला गणनायका. विद्येची देवी असे म्हणून ओळखली जाणारे विद्यादात्री देवी सरस्वती. नवरात्रात देवींच्या ज्या 9 रूपांची पूजा केली जाते त्यापैकीच एक रूप अर्थात देवी सरस्वती. प्रसन्न मुद्रा, हाती वीणा, मयुरावर बैसलेली ही देवी सरस्वती पहिली की तन मन प्रसन्न होऊन जाते. याच देवी सरस्वतीचं वर्णन ऐकूयात रक्षा शेट्टी व रश्मी शेट्टी यांच्या आवाजात.
श्रावण महिना सुरू झाला की आम्हा वास्कोवासियांना वेध लागतात ते नागपंचमीचे. कारण याच दिवसापासून वास्को शहर विविध वस्तूंनी विजेच्या रोषणाईने सजलेलं असतं. संपूर्ण गोवा, महाराष्ट्र तसेच आजूबाजूच्या प्रांतातील लोक आपल्या लाडक्या दामबाबाच्या भेटीसाठी येतात. श्रावण शुद्ध षष्टीला वास्कोवासियांच्या ग्रामदैवतेचा उत्सव सुरू होतो. जाईजुईच्या फुलांच्या मध्ये या दामोदराची सावळी लोभस मूर्ती उठून दिसते. भक्तांच्या हाकेला धावणारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या दामबाबाचे महती ऐकूयात सौ सिद्धी शेलार यांच्या आवाजात. जय देव दामोदर देवा, जय देव दामोदर देवा. सावळी मूर्ती तुझी, सावळी सुंदर मूर्ती तुझी, सावळी सुंदर मूर्ती तुझी. श्रद्धेचा मम मनी ठेवा, श्रद्धेचा मम मनी ठेवा. जय देव दामोदर देवा, जय देव दामोदर देवा. मनी मानसी ध्यास तुझा, सखा सोबती तुझी माझा. सखा सोबती तुझी माझा. मनोभावे करीतो सेवा, मनोभावे करीतो सेवा. मानुनी घे दामोदर देवा, मानुनी घे दामोदर देवा. जय देव दामोदर देवा, जय देव दामोदर देवा. भक्ता संकटी धावसी, तुझाच धाव मनी मानसी. भक्ता संकटी धावसी, तुझाच धाव मनी मानसी. बिलवदल तुझ प्रिय भारी, बिलवदल तुझ प्रिय भारी. मूर्ती तुझी गोड गोजिरी, मूर्ती तुझी गोड गोजिरी. मूर्ती तुझी गोड गोजिरी, मूर्ती तुझी गोड गोजिरी. जय देव दामोदर देवा, जय देव दामोदर देवा. सावळी मूर्ती तुझी, सावळी मूर्ती तुझी, सावळी सुंदर मूर्ती तुझी, सावळी सुंदर मूर्ती तुझी. श्रद्धेचा मम मनी ठेवा, श्रद्धेचा मम मनी ठेवा. जय देव दामोदर देवा, जय देव दामोदर देवा. जय देव जय देव दामोदर देवा. पावसाला सुरुवात झाली की आपण वाट पाहतो ती आषाढी एकादशीची. कारण कटेवर घेऊन उभ्या असलेल्या विठुरायाला भेटण्याची आस असल्याने विविध राज्यातून, विविध शहरातून, गावाखेड्यापाड्यातून जात, जाती, भेद, धर्म, काळा, गोरा या कशाचाही भेदभाव न करता टाळ मृदंगाच्या तालावर नाचत गात भक्त मंडळी पांडुरंगाच्या भेटीसाठी निघतात. संत गोपाळांचा मेळा पंढरीत दाखल होतो. चंद्रभागेमध्ये स्नान करून हरे विठ्ठलच्या जयघोषात अख्खी पंढरी नगरी दुमदुमून निघते.
याच विठोबाचं वर्णन ऐकूयात श्री मंगेश शेट्ये व नवनाथ साळवी यांच्या आवाजात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी. चंद्रभागेच्या तेरी वसे पंढरी नगरी कर ठेवून कटी उभा माझा हरी. चंद्रभागेच्या तेरी वसे पंढरी कर ठेवून कटी उभा माझा हरी. चंद्रभागेच्या तेरी वसे पंढरी नगरी कर ठेवून कटी उभा माझा हरी. चंद्रभागेच्या तेरी वसे पंढरी नगरी कर ठेवून कटी उभा माझा हरी. निघाले वारकरी विठूचा जप करी. निघाले वारकरी विठूचा जप करी. वाट पाहे विटेवरी वाट पाहे विटेवरी वाट पाहे विटेवरी वाट पाहे विटेवरी. विठू माझा भारी विठू माझा भारी. चंद्रभागेच्या तेरी वसे पंढरी नगरी कर ठेवून कटी उभा माझा हरी. चंद्रभागेच्या तेरी वसे पंढरी नगरी कर ठेवून कटी उभा माझा हरी. लेकुरवाळा संगे भजनी तो दंगे. लेकुरवाळा संगे भजनी तो दंगे. विठू भिजवी तो अंगे विठू भिजवी तो अंगे विठू भिजवी तो अंगे विठू भिजवी तो अंगे. आळवूनी अभंगे आळवूनी अभंगे. चंद्रभागेच्या तेरी वसे पंढरी नगरी कर ठेवून कटी उभा माझा हरी. चंद्रभागेच्या तेरी वसे पंढरी नगरी कर ठेवून कटी उभा माझा हरी. तुळशीच्या माळा घालून या गळा तुळशीच्या माळा घालून या गळा. तुळशीच्या माळा घालून या गळा तुळशीच्या माळा घालून या गळा. शोभे चंदन टिळा विठू माझा सावळा. शोभे चंदन टिळा विठू माझा सावळा विठू सावळा. चंद्रभागेच्या तेरी वसे पंढरी नगरी कर ठेवून कटी उभा माझा हरी. चंद्रभागेच्या तेरी वसे पंढरी नगरी कर ठेवून कटी उभा माझा हरी.
एकादशी वारी दुमदुमली पंढरी दुमदुमली पंढरी एकादशी वारी दुमदुमली पंढरी दुमदुमली पंढरी गेली विठूची स्वारी गेली विठूची स्वारी गेली विठूची स्वारी गेली विठूची स्वारी भक्तांच्या दारी भक्तांच्या दारी चंद्रभागेच्या तेरी वसे पंढरी नगरी कर ठेवून कटे उभा माझा हरी चंद्रभागेच्या तेरी वसे पंढरी नगरी कर ठेवून कटे उभा माझा हरी उभा माझा हरी उभा माझा हरी वर्ष ऋतूतील बहुधा सर्वच कवी लेखकांचा आवडता मास म्हणजे श्रावण मास. हिरवागार शालू, जाईजुईसारखी सुगंधी फुले, खळखळ वाहणारे झरे पाहिले की वाटतं जणू नववधूच येणाऱ्या सण उत्सवांचे स्वागत करण्यास सज्ज आहे. श्रावण महिन्यात येणारे नागपंचमी, गोकुळाष्टमी, मंगळागौर, आदित्यपूजन यासारखे सण, रोज गोडधोड पदार्थांचा घराघरातून दरवळणारा सुवास, लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सगळेच या सणांची आतुरतेने वाट पाहत असतात. श्रावण महिन्याची महती ऐकूयात रक्षा व रश्मी शेट्टी यांच्या आवाजात. श्रावण मास म्हणजे आनंदी आनंद श्रावण मास म्हणजे आनंदी आनंद श्रावण मास म्हणजे भक्तिमयाचा रंग श्रावण मास म्हणजे भक्तिमयाचा रंग श्रावण मास म्हणजे आनंदी आनंद श्रावण मास म्हणजे आनंदी आनंद श्रावण मास म्हणजे भक्तिमयाचा रंग श्रावण मास म्हणजे भक्तिमयाचा रंग श्रावण मास म्हणजे सणाची मदियाळी श्रावण मास म्हणजे सणाची मदियाळी श्रावण मास म्हणजे चंदनाची ओटी माळी श्रावण मास म्हणजे चंदनाची ओटी माळी श्रावण मास म्हणजे सणाची रेलचेल श्रावण मास म्हणजे सणाची रेलचेल श्रावण मास म्हणजे शंकराला मेल श्रावण मास म्हणजे शंकराला मेल श्रावण मास म्हणजे आनंदी आनंद श्रावण मास म्हणजे आनंदी आनंद श्रावण मास म्हणजे भक्तिमयाचा रंग श्रावण मास म्हणजे भक्तिमयाचा रंग